नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. शहीद गणेश ढवळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात आसरे येथे अंत्यसंस्कार. आर्थिक संकल्पनाबाबत सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया. डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत. नागरिकांनी विकला ओला कचरा. पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद. चिमनपुरा व्यंकटपुरात उपक्रम. सिव्हिल रोडवर पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी. पाटकर गट गणात उमेदवारांवरून वादंग. शहीद रामचंद्र माने यांच्या पार्थिवावर रामपूरवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सांगलीकरांनी शहीद माने यांना दिला अखेरचा निरोप. वाठार ते वाई मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलाचे बांधकाम पूर्ण. लोकवृत्तच्या वृत्तानंतर बांधकाम विभागाने घेतली दखल. बातमीपत्र सविस्तर. शहीद जवान गणेश ढवळे यांच्या पार्थिवावर आसरे येथे 14 जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभेदार देसाई 56 RR बटालियनच्या वतीने श्रीनिवास पाटील, चीफ ऑफ आर्मी स्टाफ स्टेशन, कोल्हापूर कमांड कावेरी अप्पा यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली. लष्कराच्या 14 जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या 3 फैरी झाडून आणि बँड पथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली.
सुदर्शन ढवळे यांनी पार्थिवाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले। यावेळी विविध अधिकारी, लष्कराचे विविध आजी माजी अधिकारी आणि हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित। त्यामध्ये शेतकरी, गरीब, तरुण, रोजगार, प्रशिक्षण, महिला, रेल्वे सुविधा, उद्योग, कंपन्या, पर्यटन, बँकिंग आदी क्षेत्रांबरोबरच विविध महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या। याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। नोटाबंदीनंतर चलन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागल्यानंतर कर सवलतीची पुंकर घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने या अर्थसंकल्पातून केला आहे। क्षेत्राबरोबरच डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी करत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिल्याचेही मत साताऱ्यातील अर्थतज्ञांनी व्यक्त केले असून अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत। नागरिकांना ओला सुका कचरा वेगळा करण्याची सवय लागावी या उद्देशाने ओला कचरा खरेदी योजनेचा चिमणपुरा व व्यंकटपुरा पेठेत प्रारंभ झाला। पहिल्याच दिवशी 205 किलो ओला कचरा गोळा झाला आहे। सातारा शहरात रोज सुमारे 50 टन कचरा गोळा होतो। कोणत्याही प्रक्रियेविना हा कचरा सोनगाव कचरा डेपोत उघड्यावर टाकला जातो। या कचऱ्यामध्ये सुमारे 40% ओला कचरा असतो। दुर्गंधी, माशांचा उपद्रव आदींसाठी ओला कचरा कारणीभूत ठरतो। हा कचरा वेगळा गोळा करून त्यातून खत निर्मिती झाल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होऊ शकते। कचरा वेगळा करण्याची ही प्रक्रिया ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतो म्हणजेच घरातच होणे अपेक्षित आहे। कचरा वर्गीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने हा ओला कचरा प्रति किलो 1.5 रुपये दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे। पालिकेच्या घंटागाडी मार्फत हा कचरा वजन करून गोळा करण्यात आला। घंटागाडीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यात आला। पहिल्याच दिवशी चिमणपुऱ्यातून 102 किलो तर व्यंकटपुऱ्यातून 103 किलो ओला कचरा गोळा झाला। पालिकेच्या सोनगाव कचरा डेपोत कंपोस्ट पीठ तयार करण्यात आले आहे। जमा झालेला ओला कचरा या पीठामध्ये साठवण्यात येईल। त्यातून तयार झालेले खत पालिकेच्या उद्यानामध्ये वापरण्यात येणार आहे। सातारकरांच्या पाणी गळतीची समस्या ही कायमच असते। त्यामुळेच अनेक ठिकाणी गळती होऊन हजारो लिटर पाणी रोज वाया जाते। असाच एक प्रकार सिव्हिल रोडवर झाला आहे। पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया जात आहे। सातारा शहरात प्रामुख्याने पूर्व भागात प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातो। प्राधिकरणाकडून कोणतेच काम व्यवस्थित केले जात नसल्याने महिन्यातून एकदा तरी प्राधिकरणाच्या दारात आंदोलन होते, तरीही प्रशासन आपल्या कारभारात सुधार करत नाही। असेच रडगाणे सुरू राहिल्यामुळे गेल्या 6 वर्षाच्या कालावधीत सुधारित पाणी पुरवठा योजनेच्या गळत्या काढण्यात प्राधिकरणाला यश आलेले नाही। बुधवारी सिव्हिल रस्त्यावर असणाऱ्या हेम एजन्सी पासून काही अंतरावर असणारी मुख्य पाईपलाईन सकाळी फुटली। त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। या पाण्यामुळे रस्त्यावर पाण्याचे पाठ वाहत होते। हे पाहून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते। दुपारपर्यंत प्राधिकरणात कोणत्याच कर्मचाऱ्याने या गळतीकडे लक्ष गेले नाही। दुपारनंतर नागरिकांनी फोन केल्यानंतर प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी ही गळती काढली। त्यामुळे बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती प्राधिकरण कार्यालयामध्ये पाहायला मिळाली।
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील घडामोडी. पाटखळ जिल्हा परिषद गट आणि गणातून कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय अद्यापही जाहीर झाला नाही. दरम्यान उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे काम करा असा सल्ला आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व शशिकांत शिंदे यांनी दिला. राष्ट्रवादीतील बंडखोरी रोखण्यासाठी आमदारांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. बंडखोरीत सातारा तालुकाही मागे नाही. या पार्श्वभूमीवर पाटखळ जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवारी वाद मिटवण्यासाठी जिल्हा बँकेत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले व शशिकांत शिंदे यांनी येथील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांसोबत बैठक झाली. यावेळी पाटखळ गणातील इच्छुक उमेदवारांसह पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सतीश चव्हाण, विद्यमान सदस्य किरण साबळे पाटील, पंचायत समिती सदस्य राहुल शिंदे उपस्थित होते. पाटखळ गटात पक्षातील 2 गटांमुळे उमेदवारीसाठी चुरस आहे. पाटखळ गट हा ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. शिवथर गण हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. पाटखळ गण खुला झाल्यामुळे येथून विद्यमान सदस्य राहुल शिंदेसह अतुल शिंदे, वाड्यातील राजेंद्र नलवडे, वडूदचे विजय साबळे यांच्यासह 8 ते 10 जण राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. या सर्वांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यावेळी दोन्ही आमदारांसमोर या इच्छुकांसह कार्यकर्त्यांची चर्चा झाली. सर्व इच्छुकांची मते ऐकून घेतल्यानंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले म्हणाले, पाटखळ गणासाठी 8 जणांनी उमेदवारी मागितली असली तरी एकाचीच निवड करावी लागणार आहे. या गणातून उमेदवार कोण याचा निर्णय अद्यापही झाला नाही. उमेदवारी ज्याला मिळेल त्याचे पक्षासाठी एकनिष्ठ राहून काम केले पाहिजे. चर्चा या होतच राहतील. माझ्या विरोधही जनतेत चर्चा असते. अशा चर्चेकडे अधिक लक्ष न देता या निवडणुकीत सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. काश्मीरमध्ये हिमस्खलनात सापडून मृत्युमुखी पडलेल्या सांगली जिल्ह्याच्या कवठे महाकाळचे शहीद रामचंद्र माने यांच्या पार्थिवावर कवठे महाकाळच्या रामपूरवाडी गावात अंत्यसंस्कार करण्यात. भारतीय वायुदलाचे विशेष हेलिकॉप्टर मधून कवठे महाकाळच्या महाकाली कारखान्याच्या आवारातील हेलिपॅडवर शहीद माने यांचे पार्थिव आणण्यात आले. यानंतर अँब्युलन्स मधून शहीद माने यांचे पार्थिव रामपूरवाडी या मूळ गावी आणण्यात आले. यावेळी रामपूरवाडी गावातून शहीद माने यांच्या पार्थिवाचे अंत्ययात्रा काढून दुपारी शहीद रामचंद्र माने यांच्या पार्थिवावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्या वतीने पालकमंत्री सुभाष त्याला मोठी भेट पडली होती. लोकवृत्त वाहिनीने वृत्त प्रसारित केल्यानंतर बांधकाम विभागाने या ब्रिटिशकालीन पुलाचे बांधकाम सुरू केले. आता या पुलाचा धोका टळला आहे. कित्येक दिवसांपासून या ब्रिटिशकालीन पुलाला भेट पडली होती, पण याकडे सर्वजण दुर्लक्ष करत होते. कधीही कोणताही अनर्थ घडू शकतो अशी नागरिकांमध्ये भीती होती. दरम्यान लोकवृत्तवाहिनीने वृत्त प्रसारित केले व बांधकाम विभागाचे डोळे उघडले आणि आता या पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.
बांधकाम सुरू झाल्यामुळे वाहन चालक तसेच नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्वांनी लोकवृत्तचे आभार देखील मानले आहेत। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।